विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या ई लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी प्रकरण क्रमांक 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास यातील भाग दुसरा अभ्यासणार आहोत. आधीच्या सेशनमधील म्हणजेच भाग 1 मध्ये आपण प्रसार माध्यमाचे प्रकार, त्यामधील छापील प्रसार माध्यमे म्हणजेच वर्तमानपत्र आणि नियतकालिके यांचा अभ्यास केलेला आहे. पाठ्यपुस्तक तर सर्व विद्यार्थ्यांच्या हाती असतेच, परंतु त्यातील काही ठळक मुद्दे आज या पाठात मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे तुमची कोणत्याही परीक्षेची अगदी सहजपणे आणि व्यवस्थित तयारी होते. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आधीच्या लेसनमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आज जो दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत प्रसार माध्यमाचा, तो म्हणजे तांत्रिक प्रसार माध्यमे. तांत्रिक प्रसार माध्यमे म्हणजेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे. याच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमामध्ये वेब पत्रकारिता, आकाशवाणी म्हणजे रेडिओ आणि दूरदर्शन म्हणजे टी व्ही या प्रसार माध्यमांचा तिथे समावेश होतो. आता त्यामधील पहिलं वेब पत्रकारिता म्हणजे आपण बघूया. वेब पत्रकारितेमध्ये कोणकोणते मुद्दे आले तर वेब पत्रकारितेमध्ये एक तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत आहे ते म्हणजे वेब न्यूज पोर्टल्स, दुसरा आहे सोशल मीडिया आणि तिसरा आहे वेब चॅनल्स आणि चौथा यूट्यूब. आता अलीकडच्या काळात जर तुम्ही बघितलं तर छापील प्रसार माध्यमापेक्षा या सध्या वेब पत्रकारितेला खूपच महत्त्व आलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ सध्या असा आहे की आपण आपल्या हाती जर स्मार्टफोन असेल आणि तुम्ही जर प्ले स्टोअरवर गेला, तिथे कितीतरी हजारो त्या ठिकाणी वेब न्यूज पोर्टल्स आहे. डेली हंट, न्यूज हंट आहे किंवा प्रत्येक वर्तमानपत्र घ्या ना, महाराष्ट्र टाइम्स घ्या तर त्याचं वेब पोर्टल्स आहे, लोकसत्ताचं वेब पोर्टल्स आहे, लोकमतचं आहे किंवा अनेक हिंदी आणि मराठी न्यूज चॅनल्स आहे त्यांचे सुद्धा वेब पोर्टल्स आहे. आणि ते जेव्हा आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करतो आणि इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला कुठेही कधीही त्यातून अगदी ताज्या आणि बातम्या आपल्याला सहजपणे आपल्यापर्यंत समजतात. आपण त्या वाचू शकतो किंवा न्यूज पोर्टल्स असतील काही तर ते आपण बघू शकतो. म्हणजे त्याला खूप महत्त्व आलेले आहे. सोशल मीडिया तर तुमच्या स्क्रीनवर काही सिम्बॉल दाखवलेले आहेत बघा सोशल मीडियाचे. तुम्ही अगदी त्याला सहजपणे परिचित आहात. सोशल मीडियाचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे सध्या व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे. तर हे सगळे सोशल मीडियाची माध्यम आहेत सगळ्या. आणि हा सोशल मीडिया हा सुद्धा अलीकडच्या काळात अतिशय पॉवरफुल बनलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला या बालवयापासूनच हा सर्व परिचित आहे. परंतु सोशल मीडियावर सुद्धा बातमी फॉरवर्ड होते, बातमीचा प्रसार केला जातो. फक्त इथे एक तारतम्य लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपल्याकडे व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर किंवा ट्विटरवर एखादी बातमी येते तर ती बातमी पुढे आपण फॉरवर्ड करताना त्या बातमीची शहानिशा केली पाहिजे. कधी कधी बऱ्याच वेळा चुकीच्या बातम्या आपण त्याची शहानिशा न करता, पडताळून न बघता त्या बातम्या आपण त्या ठिकाणी पुढे फॉरवर्ड करतो आणि त्यामुळे समाजामध्ये गैरसमज पसरण्यास मदत होते. आणि म्हणूनच सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने झाला पाहिजे. तर हे एक दुसरं वेब पत्रकारितेचं माध्यम आहे. तिसरं म्हणजे वेब चॅनल्स. आता तुम्ही हाच लेसन यूट्यूबवर बघताय, परंतु ह्याच यूट्यूबवर अनेक न्यूज चॅनल्स आहेत छोटे छोटे. तेव्हा सर कोणते न्यूज चॅनल? आपण तर ABP माझा, IBN लोकमत किंवा G24 तास किंवा हिंदी न्यूज चॅनल्समध्ये आपण त्या ठिकाणी न्यूज नेशन असेल, आज तक असे चॅनल बघतो. परंतु असे काही जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे, तालुक्याच्या ठिकाणी असणारे चॅनल असतात की ते त्यांना आपले चॅनल मोठ्या ब्रॉडकास्टवर आणायला त्यांच्याकडे इतकं भांडवल नसतं आणि म्हणून ते त्यांच्या चॅनलला यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर चालवतात. तर असे अनेक वेब चॅनल्स असतात. ते वेब चॅनल त्या प्रदेशापुरते, त्या शहरापुरते किंवा त्या स्थानिक जिल्ह्यापुरत्या बातम्या त्या ठिकाणी देत असतात आणि त्यातून सुद्धा बातम्यांचं म्हणजे माहितीचा प्रसार हा होत असतो. चौथं वेब पत्रकारितेचं माध्यम म्हणजे यूट्यूब आहे. तर यूट्यूब हे खूप आणि चांगलं प्रभावी असं प्रसार माध्यम आहे की ज्या यूट्यूबमुळे सुद्धा आपल्याला अनेक बातम्या त्या ठिकाणी सहजपणे समजतात. तर हे सर्व वेब पत्रकारितेचे माध्यम आहे आणि ह्याच वेब पत्रकारितेद्वारे सुद्धा भारतीयांना अनेक भाषेमधून शिवाय स्थानिक भाषेमधून सुद्धा मजकूर उपलब्ध करून दिला जातो. इथे सुद्धा इतिहासाच्या अभ्यासाची तितकीच गरज लागते आणि म्हणून वेब पत्रकारिता सुद्धा अलीकडच्या काळात एक डिजिटल प्रसार माध्यम म्हणून सर्वांना चांगल्याच प्रकारे परिचित आहे.
दुसरं तांत्रिक प्रसार माध्यम म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणी म्हणजे आपल्या घराघरात असणारा रेडिओ. आता मी घराघरात बोलणार नाही, पण जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे पूर्वीच्या काळात रेडिओ हे सर्वात प्रभावी प्रसार माध्यम होतं. आता त्याची जागा अधिक तर टी व्हीने घेतलेली आहे आणि म्हणून रेडिओ हद्दपार झाले, फक्त गाडीत किंवा कुठेतरी एफ एम रेडिओ ऐकण्यापुरते झाले. पण याची एक पार्श्वभूमी आपण इथे अभ्यासणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये एका खाजगी कंपनीने इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC, आय मीन्स इंडियन, बी मीन्स ब्रॉडकास्टिंग, सी म्हणजे कंपनी स्टार्ट केली होती. आणि हे खाजगी रेडिओ केंद्र होतं की ज्या रेडिओ केंद्राद्वारे रोज त्या ठिकाणी काही बातम्यांचा तिथे प्रसार केला जायचा. परंतु पुढे भारतामध्ये म्हणजे ब्रिटिशांचं सरकार होतं. ब्रिटिश सरकारने ह्याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजे ISBS असं नामकरण केलं. म्हणजे त्याचं नाव त्या ठिकाणी चेंज केलं, नावात त्या ठिकाणी बदल केला आणि ते नामकरण त्या ठिकाणी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असं केलेलं होतं. पुढे 8 जून 1936 मध्ये याच त्या ठिकाणी कंपनीचं नाव AIR म्हणजे ऑल इंडिया रेडिओ झालं. त्याच नावाने आता सगळ्यांना ते परिचित आहे आणि तुम्हाला जो समोर स्क्रीनवर कोपऱ्यामध्ये सिम्बॉल दिसतोय तो सुद्धा AIR म्हणजे आकाशवाणीचाच आहे. पुढे भारत स्वतंत्र झाला आणि हे जे काही एक ओघ होता की 1924ची इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, नंतर ब्रिटिशांनी त्याचं ISBS म्हणजे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असं नाव ठेवलेलं होतं. नंतर 8 जून 1936ला ऑल इंडिया रेडिओ AIR त्याचं नामकरण झालं. आणि भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर हा संपूर्ण भाग आहे म्हणजे आकाशवाणीचा जो संपूर्ण भाग आहे तो भारताच्या त्या ठिकाणी माहिती आणि प्रसारण खाते म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग जे मिनिस्ट्री असते त्यांच्या अंतर्गत हे खातं त्या ठिकाणी आहे. त्याच्याही पुढे जाऊन ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा होते आणि या पंडित नरेंद्र शर्मा यांनी या AIR ऑल इंडिया रेडिओचं नाव पुढे आकाशवाणी असं ठेवलं आणि तेच नाव आता सगळ्यांना प्रबोधनपर साहित्यिक मूल्य असणारे विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले जातात. म्हणजेच याचा अर्थ काही मनोरंजनाचे बरेच कार्यक्रम त्याच्यावर असतात, साहित्यावर आधारित असतात. समजा जनतेचं प्रबोधन व्हावं आणि या प्रबोधनाच्या दृष्टीने सुद्धा आकाशवाणीवर विविध प्रकारचे कार्यक्रम असतात. आकाशवाणीवर विविध घटकांसाठी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात. शेतकरी वर्गासाठी वेगळा कार्यक्रम असतो, जसं आमचं गाव आमची माती आमचं गाव, किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम शेतकरी वर्गासाठी. कामगार वर्गासाठी वेगळा कार्यक्रम असतो, युवक वर्गासाठी वेगळा कार्यक्रम असतो, स्त्रियांसाठी वेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी प्रसारित केले जातात आणि अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केले जातात. आकाशवाणी केंद्रातर्फे चालवलं जाणारं लोकप्रिय एक चॅनल होतं आकाशवाणीचं विविध भारती आणि विविध भारतीवर अनेक सुरेख गाणी त्यावेळेस ऐकवली जायची आणि ह्याच विविध भारती सेवेद्वारे आजही भारताच्या प्रमुख ज्या 24 भाषा आहेत, तुम्हाला समोर स्क्रीनवर सुद्धा मी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे 24 भाषा आणि भारतातल्या जवळजवळ 146 अशा बोलीभाषा याद्वारे त्या ठिकाणी कार्यक्रम प्रसारित केले जात होते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी हा आकाशवाणी हे एक लोकप्रिय प्रसार माध्यम त्यावेळेला म्हणजे त्या काळात झालेलं होतं. परंतु आता जर बघितलं तर हे आकाशवाणी फक्त जे उरलेलं आहे ते फक्त आता FM चॅनल पुरतं आणि FM चॅनल एक खाजगी चॅनल्स आहेत. बऱ्याचदा आपण हे FM चॅनल ऐकतो सुद्धा, जसं की 91.1 रेडिओ सिटी, 92.7 बिग FM, 93.5 त्या ठिकाणी रेड FM आणि हे सगळे जे रेडिओचे चॅनल्स आहेत ते खाजगी आहे आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची गाणी वेगवेगळ्या वर्गाला किंवा प्रत्येक FM चॅनलचं सुद्धा त्या ठिकाणी ओळख ठरलेली आहे. कुठे हिंदी गाणी असतात, कुठे मराठी गाणी असतात, काही चॅनलवर फक्त जुनी गाणी लागतात, काही चॅनल्स असे असतात की ज्यांच्यावर फक्त नवीन गाणी लागतात आणि त्यामुळे जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांच्याकडे चांगल्या प्रकारची गाणी या FM चॅनलद्वारे पोहोचवली जातात. तर हे आकाशवाणी एक तांत्रिक प्रसार माध्यम होतं. पुढचं प्रसार माध्यम म्हणजे तिसरं ते आहे दूरदर्शन. दूरदर्शन हे अलीकडच्या काळात सर्वात प्रभावी प्रसार माध्यम आहे असं म्हटलं तर फार अतिशयोक्ती होणार नाही. प्रक्षेपकामार्फत आणि उपग्रहामार्फत चित्र आणि आवाज दूर अंतरावर पोहोचवणाऱ्या माध्यमाला दूरदर्शन असे म्हणतात आणि या दूरदर्शनचा शोध जॉन लॉगी बियर्ड या एका स्कॉटिश शास्त्रज्ञाने लावलेला होता. दूरदर्शनचं प्रथम आगमन झालं इंग्लंड ह्या देशामध्ये
इंग्लंडमध्ये 1933 साली दूरदर्शन सुरू झालेलं होतं. 1935 साली फ्रान्समध्ये हे चॅनल सुरू झालं आणि 30 एप्रिल 1939 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात सुरू झालं होतं. आणि भारतामध्ये दूरदर्शन चॅनल सुरू होता होता साल उजाडलं ते 1959. 15 सप्टेंबर 1959 या दिवशी तत्कालीन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं होतं. आणि हे दिल्ली दूरदर्शन केंद्र जे होतं ते सुरू झालं, त्याद्वारे कार्यक्रम फक्त आठवड्यातून 3 दिवस प्रसारित केले जायचे. म्हणजे कार्यक्रमांचा किती तुटवडा होता बघा. आणि त्यातून फक्त त्या ठिकाणी साधारणतः जे कार्यक्रम प्रसारित केले जायचे ते मनोरंजनपर अशा प्रकारचे कार्यक्रम होते आणि आठवड्यातून 3 दिवस आणि त्या दिवशी पण सुद्धा प्रत्येकी अर्धा तासाचे कार्यक्रम फक्त प्रसारित केले जायचे. म्हणजे विचार करा कुठे त्यावेळेचे हे कार्यक्रम आणि आता कुठे चालणाऱ्या 24 तास वाहिन्या. आणि वाहिन्यांची संख्या हजारोच्या घरात गेलेली आहे. कधी रात्री उठा पहाटे त्या ठिकाणी टी व्ही लावा, कधी टी व्ही बंद नसतो, चॅनल सतत 24 तास सुरू असतात. आता हे झालं दिल्लीचं दूरदर्शन चॅनल जे 1959 म्हणजे 1959ला सुरू झालेलं होतं. 1 मे 1972 मध्ये आमच्या महाराष्ट्रात मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. ती एक सुद्धा महत्त्वाची बाब होती की तिथून पुढे सायंकाळी 7 पर्यंत दिल्ली दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम सुरू राहत आणि 7 वाजले की सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम त्या चॅनलवर त्या ठिकाणी घरोघरी पाहता येत असे. 15 ऑगस्ट 1982 मध्ये आपल्या भारतात रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं, म्हणजे कलर टेलिव्हिजन आला. आणि तिथून पुढे हळूहळू या दूरदर्शन क्षेत्रात, दूरचित्रवाणी क्षेत्रात क्रांती होण्यास सुरुवात झाली. म्हणजे विचार करा किती मोठा बदल झाला. 1991 साली 1991 जेव्हा जगात जागतिकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली त्यावेळेस भारतात बऱ्याच परदेशी आणि देशी खाजगी वाहिन्या सुरू झाल्या होत्या. देशी आणि परदेशी अशा प्रकारच्या ज्या खाजगी वाहिन्या सुरू झाल्या त्यामध्ये स्टार समूह होता, झी समूह होता, सोनी समूह होता. त्यांनी मोठ्या प्रमाणात भारतात इन्व्हेस्टमेंट केली आणि स्वतःचे बरेच प्रायव्हेट चॅनल्स त्या ठिकाणी आले आणि ते भारतात आणि प्रामुख्याने भारतातल्या मोठ्या मोठ्या शहरात केबलच्या माध्यमातून दिसत असत. नंतर डिश अँटेने आले आणि नंतर अगदी ग्रामीण भागात सुद्धा या खाजगी वाहिन्या पोहोचू शकल्या. आणि आज या दूरदर्शन क्षेत्रामध्ये एक मोठ्या प्रकारची क्रांती झाली असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता दूरदर्शन हे सर्वात एक प्रभावी प्रसार माध्यम आहे, कारण ते एक दृकश्राव्य माध्यम आहे. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही काही घडलेलं असेल तर आपण 4 भिंतीच्या घरात बसून सहजपणे ते बघू शकतो, पाहू शकतो. आखो देखा हाल, जे काही घडलं ते आपल्याला समोर बघता येतं. आणि म्हणूनच दूरदर्शन हे सर्वात प्रभावी प्रसार माध्यम आहे. याचा अर्थ असा आहे की न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्रात फक्त ती बातमी वाचता येते, म्हणजे फक्त ती त्या ठिकाणी ते आपल्याला दिसतं म्हणजे दृक साधन आहे. रेडिओद्वारे ती बातमी आपल्याला ऐकता येते म्हणजे ते श्राव्य साधन आहे. परंतु दूरदर्शन असं एकमेव साधन आहे की ते म्हणजे दृक आणि श्राव्य समोर आपल्याला त्या ठिकाणी बघता येतं आणि कानाने ऐकता सुद्धा येतं. कुठे काय घडलं, कशा प्रकारचा एखादा कार्यक्रम झाला, पंतप्रधानांचा कसा विदेश दौरा पार पडला, हे आपण आपल्या स्क्रीनवर बघतो. म्हणजेच हे सर्वात प्रभावी प्रसार माध्यम आहे की जेणेकरून लोकांना इत्थंभूत आणि चांगल्या प्रकारे बातम्या या घर बसल्या समजतात. आणि म्हणूनच ती एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आहे. आज जर विचार केला तर हजारो खाजगी वाहिन्या प्रेक्षकांसाठी आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी प्रेक्षकांना मनोरंजन असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, अशा विविध क्षेत्रातले कार्यक्रम अगदी घर बसल्या सहजपणे बघू आपण शकतो. त्यानंतर पुढे आपल्याला या प्रकरणात सांगायचं आहे ते म्हणजे प्रसार माध्यमांची आवश्यकता. आता प्रसार माध्यमांची आवश्यकता काय, तर पहिली गोष्ट म्हणजे माहितीचा मुक्त प्रवाह समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यम हे एक अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे. म्हणजे कुठे काही झालेलं असेल, कुठे काही घडलेलं असेल किंवा काही विशिष्ट प्रसंगी काही झालेलं असेल तर ती जी माहिती आहे त्या माहितीचा जो मुक्त प्रवाह आहे तो समाजापर्यंत सहजपणे या माध्यमाद्वारे पोहोचू शकतो. लोकशाही अधिक सदृढ होण्यासाठी प्रसार माध्यमाची गरज आहे. तुमचा इथे सेकंड पॉईंट दिसतो. आता लोकशाही अधिक सदृढ कशी होते प्रसार माध्यमाने. मी आधीच्या सेशनमध्ये बोललो होतो की वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि खरं आहे, बऱ्याच वर्तमानपत्रातून अनेक क्षेत्रातल्या बातम्या प्रसारित केल्या जातात. आणि इतकंच नव्हे, त्या बातम्या प्रसारित होताना केव्हा त्यामध्ये वाचकांच्या प्रतिक्रिया सुद्धा त्याला सुद्धा त्या ठिकाणी प्रकाशित केलं जातं.
म्हणजे याचा अर्थ वाचकांचं मत सुद्धा या प्रसारमाध्यमात जाणून घेतलं जातं. बरेच वाचक जे असतात ते ईमेलद्वारे, पत्राद्वारे किंवा मेसेजेसद्वारे आपल्या प्रतिक्रिया संपादकापर्यंत पोहोचवतात आणि संपादक त्यातल्या निवडक प्रतिक्रिया दुसऱ्या दिवसाच्या आपल्या वर्तमानपत्रात त्यांना स्थान देतात. म्हणजे अर्थात वर्तमानपत्राच्या संपादकाचं काय मत आहे त्याच्यावर वाचकांची काय प्रतिक्रिया, म्हणजे लोकशाही सदृढ होणार आहे. आकाशवाणीवर सुद्धा विविध कार्यक्रम पार पडतात. त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक महत्त्वाच्या मान्यवरांना तिथे चर्चा करण्यासाठी निमंत्रित केलं जातं. तसंच दूरदर्शनवर सुद्धा अशा वादविवादात्मक चर्चेमध्ये अनेक मान्यवरांना तिथे निमंत्रित केलं जातं. म्हणजेच त्यातून लोकशाही अधिक सदृढ होते. तिसरा मुद्दा म्हणजे समाजात काय घडतंय लोकांना प्रत्यक्षात दाखवण्यासाठी. समाजात काय चालू आहे सध्या आपण बघतोय की 2020 हे सालच भारतावर संकटाचं किंवा जगावर आहे. कोविड-19चं संकट आहे आणि म्हणून तिथे समाजात काय काय सुरू आहे, कुठे कुठे काय चाललंय, कुठे कशा प्रकारची अवस्था आहे, कोणत्या हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी टी व्हीतून प्रत्यक्ष दिसतं. आणि म्हणूनच त्या ठिकाणी समाजात कुठे काय चालू आहे, समाजात काय घडतंय हे लोकांना जर प्रत्यक्षात दाखवायचं असेल तर त्यासाठी दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल किंवा वर्तमानपत्र असेल, हे एक महत्त्वाचं प्रसारमाध्यम. प्रसारमाध्यमाने लोकशिक्षण आणि समाज प्रबोधन होतं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त बातम्याच समजतात असं नाही. बऱ्याच प्रसारमाध्यमातून लोकशिक्षण होतं आणि समाज प्रबोधनाचे काही कार्यक्रम सुद्धा प्रसारित केले जातात. समाज प्रबोधनाचे सुद्धा बरेच कार्यक्रम त्या ठिकाणी असतात. बरेच न्यूज चॅनल्स असतात, बरेच वर्तमानपत्र असतात, बरेच आकाशवाणीचे चॅनल असतात. अगदी जबाबदारीने कुठल्याही नफ्याची अपेक्षा न करताना काही समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतात, जेणेकरून आपला समाज अधिक लोकशाहीच्या दृष्टीने सदृढ झाला पाहिजे, लोकांना लोकशिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी प्रामुख्याने तिथे प्रयत्न केला जातो. प्रसारमाध्यमांच्या आवश्यकतेनंतर आपण बघूया प्रसारमाध्यमं आणि माहितीचं चिकित्सक आकलन. विद्यार्थी मित्रांनो, प्रसारमाध्यमाद्वारे आपल्याला बरीच माहिती मिळते, पण मिळालेली सर्वच माहिती ही खरी असते, वास्तवाला धरून असते असं नाही ना. केव्हा केव्हा, कधी कधी, म्हणजे खूप कमी प्रमाणात खोटी माहिती सुद्धा आपल्यापर्यंत येऊ शकते. आणि म्हणून एक वाचक म्हणून, एक प्रेक्षक म्हणून, एक श्रोता म्हणून आपण या माहितीचं अतिशय चिकित्सकपणे आकलन करून घेतलं पाहिजे आणि चिकित्सकपणे आकलन करूनच नंतर ती माहिती आपण त्या ठिकाणी ग्रहण केली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या वर्तमानपत्रातून कुठे काय घडलं तर अपघातात मृत्युमुखी पडल्याची संख्या एवढी आहे, दुसऱ्या वर्तमानपत्रातून तेवढी आहे, आणखीन एका वर्तमानपत्रातून वेगळीच संख्या दाखवली जाते, पण खरं काही वेगळंच असतं. जोपर्यंत सरकार म्हणजे शासन अधिकृत आकडेवारी देत नाही तोपर्यंत आपण का विश्वास ठेवायचा, अशी सुद्धा एक गोष्ट आहे ना. म्हणजे याचा अर्थ त्या माहितीची आपण खातरजमा केली पाहिजे. ती माहिती वास्तवाला धरून आहे का नाही याकडे प्रामुख्याने आपण लक्ष दिलं पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जर्मनीमध्ये स्टर्न नावाचं एक साप्ताहिक होतं आणि स्टर्न नावाच्या साप्ताहिकाने एक बातमी दिलेली होती. ती बातमी अशी होती की त्यांनी दुसऱ्या महायुद्धाचा कर्दळकांड ठरलेला मिस्टर ॲडॉल्फ हिटलर याच्या हस्ताक्षरातील रोजनिशा विकत घेतल्या आणि ह्या रोजनिशा त्या ठिकाणी काही ठिकाणी विकल्या, म्हणजे त्या रोजनिशा विकत घेतल्या आणि ह्या रोजनिशा त्या ठिकाणी विकल्या अशी माहिती त्या ठिकाणी मिळाली. आता जेव्हा या बातमीची शहानिशा करण्यात आली, या बातमीची पडताळणी करण्यात आली, तेव्हा असं कळलं की ह्या ज्या रोजनिशा होत्या ह्या हिटलरच्या हस्ताक्षरातील नव्हत्या, या नकली होत्या आणि हे यातून सिद्ध झालं. म्हणजेच प्रसारमाध्यमातून मिळणारी जी माहिती आहे ती 100% खरीच असते असं नाहीये, वास्तवाला धरून असते असं नाहीये. आपण त्याच्यावर कितपत विश्वास ठेवा, म्हणजे असतात बऱ्याच बातम्या खऱ्या असतात, पण आपण शहानिशा करून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या हिटलरच्या बातमीचं एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा जगात दुसरं महायुद्ध झालं त्या ठिकाणी 1945 ते 1939 ते 1945 या 6 वर्षात पहिले 4 वर्षे हिटलर एका बाजूने लढत होता आणि अख्खे देश त्याच्यासमोर हतबल झालेले होते. आणि हा हिटलर रोजच्या रोज आपलं काय घडलं याची त्या ठिकाणी रोजनिशी लिहायचा आणि याच रोजनिशीची बातमी घेतल्याची बातमी स्टर्न साप्ताहिकाने दिलेली होती, पण ती खोटी निघाली, ती बातमी नकली आहे असं त्या ठिकाणी निघालं होतं. म्हणून त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. आता हे जे प्रसार माध्यम असतात, म्हणजे वर्तमानपत्र झालं, आकाशवाणी झालं, दूरदर्शन झालं, तर ह्या ठिकाणी आपल्याला व्यावसायिक क्षेत्र कोणतं आहे, कारण इयत्ता 10वीला आपण उपयोजित इतिहास अभ्यासत आहोत
आणि उपयोजित इतिहास म्हटलं की आपल्याला ह्या इतिहासाचा किंवा जे क्षेत्रात मी या प्रकरणात अभ्यासत आहे तर पुढे जाऊन मला व्यावहारिक जीवनात त्याचा काय उपयोग होणार आहे. तर व्यावसायिक क्षेत्र म्हणजे रोजगाराच्या संधी काय आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहिलं आपण त्या ठिकाणी बघू वर्तमानपत्र. आता वर्तमानपत्रात रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवल्या जातात. तेच काम वर्तमानपत्राचं असतं. आणि यामध्ये बऱ्याचदा बातमी मागची बातमी वर्तमानपत्रात सांगावी लागते. आणि म्हणूनच वर्तमानपत्राला सुद्धा इतिहास या विषयाची गरज पडते. समजा वर्तमानपत्रात त्या ठिकाणी एखादी बातमी आली की अमुक अमुक दिवशी मुंबईमध्ये इतका पाऊस पडला, त्यामुळे जलप्रलय झाला. पण गेल्या वर्षी किंवा आधीच्या 2 वर्षापूर्वी, आधीच्या 10 वर्षापूर्वी अशाच जुलैमध्ये किंवा जूनमध्ये किंवा इतर असाच पाऊस पडला होता, तेव्हा काय घडलं होतं ती बातमी अशी ठळक चौकट देऊन वरती छापतात. म्हणजेच या बातमीशी निगडीत असणारी बातमी वर्तमानपत्र देतं. म्हणजे कुठेही कोणतीही घटना किंवा एखादा दुष्काळ पडला तर आधी दुष्काळाची बातमी देतात. किंवा एखादं त्या ठिकाणी आत्मघातकी हल्ला म्हणजे आपल्या भारतावर टेररिस्ट अटॅक म्हणजे दहशतवादी हल्ला झाला तर आधी कधी कधी हल्ले झाले होते त्याची संपूर्ण लिस्ट, त्याची एक यादी वर्तमानपत्राच्या कोपऱ्यात छापतात. म्हणजे याचा अर्थ बातमी मागची बातमी जेव्हा वर्तमानपत्राला मिळवायला लागते म्हणजे आधीच्या काळात जावं लागतं. म्हणजेच भूतकाळाचा तिथे अभ्यास करावा लागतो. म्हणजेच वाचकाला त्यामुळे आधीच्या बातम्या समजल्यामुळे त्याला जादा माहिती मिळते आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाता येतं. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये सुद्धा इतिहासाच्या अभ्यासकाची गरज असते. सेकंड पॉईंट तुम्ही बघताय, वर्तमानपत्रात बऱ्याच काही सदर असतात. 50 वर्षापूर्वीचं सदर, 100 वर्षापूर्वीचं सदर. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ह्या सुद्धा इतिहासावर आधारित असतात. म्हणजेच भूतकाळामध्ये आर्थिक, सामाजिक, त्याचप्रमाणे सांस्कृतिक किंवा इतर क्षेत्रामध्ये जे काय काय घडलेलं आहे त्या घडलेल्या गोष्टींची माहिती वर्तमानपत्रातून देतात. आणि ते आधीच्या काळातलं असल्यामुळे त्याचं चिकित्सकपणे आकलन करण्यासाठी किंवा विश्लेषण करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकाची गरज असते. बरेच वर्तमानपत्र विशेष प्रसंगी पुरवण्या काढतात आणि पुरवण्या काढताना त्या पुरवण्या विशिष्ट मुद्द्यांना, विशिष्ट घटनेला अनुसरून त्या ठिकाणी असतात. समजा त्या ठिकाणी एक उदाहरण देतो. 1914 साली जगात पहिल्या महायुद्धाचा प्रारंभ झाला होता. 2014 या साली या घटनेला पूर्ण 100 वर्ष पूर्ण झाली. आता या 100 वर्षामध्ये त्याचा सर्वकष आढावा घेणाऱ्या अनेक वर्तमानपत्रांनी पुरवण्या काढल्या होत्या. आणि त्या पुरवण्यामध्ये जे लेख लिहिले किंवा जे आर्टिकल्स लिहिले किंवा जी माहिती लिहिली किंवा त्या महायुद्धाचं जे विश्लेषण ज्यांनी कोणी केलं, लेखकांनी केलेलं असेल, त्यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला पाहिजे. त्यांनी पहिलं महायुद्ध कोणामध्ये, कोणते दोस्त राष्ट्र, कोणता मध्य सत्तांचा गट, त्यामध्ये कसं युद्ध झालं होतं, काय काय घडलं होतं हे त्यांना द्यावं लागणार आहे ना. तरच ती बातमी त्या ठिकाणी वाचकांपर्यंत कळणार आहे. 1942 मध्ये चले जावचं आंदोलन झालं. महात्मा गांधीजीसह अनेक महान नेत्यांनी ब्रिटिशांना चले जावचा नारा दिला, छोडो भारत सांगितलं. आणि ह्या आंदोलनाला 2017 साली 75 वर्ष कंप्लीट झाली. 75 वर्ष पूर्ण झाली विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या प्रसंगी सुद्धा बऱ्याच वर्तमानपत्रांनी पुरवण्या काढल्या. म्हणजेच ज्याला चले जावच्या आंदोलनाचं, त्या चळवळीचा अभ्यास आहे, भूतकाळाचा अभ्यास आहे, तोच तिथे लेखन करू शकतो. म्हणजे इतिहासाच्या अभ्यासाची तिथे गरज लागते. शिवाय तुम्ही तिसरा मुद्दा बघताय, बऱ्याच वेळेस वर्तमानपत्रात कोडी असतात, मनोरंजन असतात. याच्यासाठी सुद्धा इतिहासाचा आधार घेतला जातो. उभे शब्द लिहा, आडवे शब्द भरा. त्यात बऱ्याच वेळेस इतिहासकार, समाजसुधारक, धर्मसुधारक अशाही व्यक्तींची नावं असतात. आणि तिथे सुद्धा इतिहासाची अभ्यासाची आपल्याला गरज लागते. वर्तमानपत्रातून आपण अग्रलेख, लेख, दिनविशेष, आढावा, बातमी इत्यादी सदर त्या ठिकाणी सादर करत असतो. आणि त्यामुळे वर्तमानपत्रातून इतिहासाच्या अभ्यासकाला व्यावसायिक क्षेत्र आहे. आता या स्लाइडमधून आपण बघूया आकाशवाणी आणि त्यातून व्यावसायिक क्षेत्र. आकाशवाणी म्हणजे रेडिओ. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो. 15 ऑगस्ट 1947 नंतर म्हणजे स्वातंत्र्य दिनी, 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन, दरवर्षी न चुकता तत्कालीन म्हणजे त्यावेळेस असणारे देशाचे पंतप्रधान, प्रधानमंत्री हे लाल किल्ल्यावरून भाषण करतात. आतापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांच्या भाषणांच्या ध्वनिफिती म्हणजे रेकॉर्ड्स आकाशवाणीने जपून ठेवलाय. म्हणजे जेव्हा कधी समजा 1952ला पंडित नेहरूंनी काय भाषण केलेलं होतं, 1999 साली अटल बिहारी वाजपेयी यांनी कोणतं भाषण केलेलं होतं, आणि ते जर काढून बघितलं तर तत्कालीन इतिहास, त्यावेळची भारताची परिस्थिती याचा अंदाज आपल्याला सहजपणे घेता येतो. म्हणजेच त्यावेळेस समकालीन परिस्थिती समजण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. आकाशवाणीला
बऱ्याचदा विशिष्ट कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. उदाहरणार्थ एखाद्या राष्ट्रीय नेत्याची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, तर जयंती आणि पुण्यतिथी निमित्त काही कार्यक्रम असतात, चर्चासत्र आकाशवाणी केंद्र आयोजित करतं. किंवा एखादी घटना घडून 1 वर्ष झालं, 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष झालं, 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष झालं, 75 वर्ष म्हणजे त्या ठिकाणी हिरक अमृत महोत्सवी वर्ष झालं, आणि 100 वर्ष म्हणजे शतक महोत्सवी वर्ष झालं. तर त्या प्रसंगी सुद्धा अनेक कार्यक्रम घेतले जातात आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेस सुद्धा बोलण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकाची गरज लागते. कारण इतिहासावर चर्चा करायची, भूतकाळातल्या घटनेवर चर्चा करायची, तर तिथे कोणी बसून नाही चालणार आहे. तिथे इतिहासाचा अभ्यासकच जो असणार आहे तोच व्यवस्थितपणे आणि चांगल्या प्रकारे माहिती त्या ठिकाणी देतो. म्हणजेच आकाशवाणी या क्षेत्रासाठी सुद्धा इतिहास विषयाची महत्त्वाची गरज आहे आणि तिथे सुद्धा आमच्या इतिहासाच्या अभ्यासकांना व्यवसायाच्या, रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी आहे. तिसरं शेवटचं क्षेत्र बघूया आपण, ते म्हणजे दूरदर्शन. दूरदर्शन आणि व्यावसायिक क्षेत्र. दूरदर्शन आणि इतिहासाचे अतिशय जवळचे नाते आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्त्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करत असतात. कारण दूरदर्शनवर आपण बघितलं असेल किंवा इतर वाहिन्यावर अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक मालिका तयार केल्या जातात. किंबहुना दरवर्षी अजूनसुद्धा दरवर्षी 2-3 न्यूज चॅनल म्हणजे मनोरंजनाच्या वाहिन्यावर म्हणजे जे चॅनल्स असतात त्यांच्यावरती अशा प्रकारच्या पौराणिक आणि ऐतिहासिक मालिका येतातच येतात. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर 1986 साली सुरू झालेली अतिशय लोकप्रिय ठरलेली मालिका जी इतिहासावर आधारित होती, जी पौराणिक घटनेवर आधारित होती, ती म्हणजे रामायण. आणि रामायण ही मालिका किंवा त्या ठिकाणी त्याच्याच नंतर सुरू झालेली महाभारत ही मालिका जगातला मोठा प्रेक्षक वर्ग दूरदर्शनने गाठलेला होता. त्यावेळेस दर रविवारी ह्या मालिका सकाळी 8 आणि सकाळी 9 वाजता सुरू व्हायच्या आणि त्यावेळेस बऱ्याच मोठ्या संख्येने लोकांनी ह्या मालिका बघितल्या. म्हणजेच ह्या मालिका आहेत किंवा भारत एक खोज सारखी एक पौराणिक मालिका, जुनी मालिका आहे. राजा शिवछत्रपतीसाठी मालिका आहे. अगदीच आत्ता जी मराठीवरची संपलेली संभाजी महाराजांची मालिका आहे. ह्या मालिका जेव्हा तयार होतात तेव्हा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते ना. प्रथमतः या मालिका जेव्हा तयार होतात तेव्हा या मालिकांमध्ये त्या ठिकाणी जे ॲक्टर्स काम करतात त्यांची वेशभूषा, त्यांची केशभूषा, त्याचप्रमाणे त्यांनी शस्त्रास्त्र कोणती वापरायची आहे, त्यांचं राहणीमान, त्यांची भाषा. म्हणजे मालिका जेव्हा लिहितात तेव्हा पहिल्यांदा डायलॉग रायटिंग करावं लागतं. आणि समजा ही पौराणिक मालिका रामायण आणि महाभारताची किंवा राजा शिवछत्रपतींची मालिका आहे, आत्ताच्या काळाचे संवाद त्यांच्या तोंडी, त्या पात्रांच्या तोंडी घातले तर चालेल का, शोभेल का? नाही चालणार ना. मग त्यावेळेचा प्रसंग, त्यावेळेचं बॅकग्राऊंड, त्यावेळचं नेपथ्य, या सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात. म्हणजेच इतिहासाच्या अभ्यासकाची तिथे गरज लागते, ज्याने इतिहासाचा अभ्यास केलाय, बारकाईने त्या गोष्टींची पाहणी केलेली आहे आणि तोच अशा मालिकेमध्ये डायरेक्टर किंवा को डायरेक्टर म्हणून काम करू शकतो. आणि म्हणजे तिथे सुद्धा इतिहासाच्या अभ्यासकाची गरज लागते. आधुनिक काळामध्ये सांगायचं म्हटलं तर अनेक इतिहासावर आधारित चॅनल्स सुद्धा चालतात. जसं डिस्कवरी चॅनल आहे, नॅशनल जिओग्राफी चॅनल आहे, हिस्ट्री चॅनल आहे. या चॅनल्सवरून प्रसारित होणाऱ्या मालिका मधून जगभराच्या इतिहासाचा खजिनाचाच प्रेक्षकांसाठी खुला केलेला आहे. आज बघितलं तर त्या ठिकाणी घर बसल्या आपल्याला संपूर्ण जगाचा इतिहास आणि भूगोल अशा काही हिस्ट्री किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनलद्वारे घर बसल्या त्या ठिकाणी कळतो आणि मोठा प्रेक्षकांसाठी हा एक खजिना आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. बाळांनो, आज आपण जर बघितलं तर अनेक गोष्टीवर सुद्धा त्या ठिकाणी चित्रपट किंवा मालिका सुद्धा सुरू आहेत. अनेक महान खेळाडू असतात, सेनानी असतात, कर्तृत्ववान स्त्री किंवा पुरुष, समाजसेवक असतात, किल्ले असतात, वास्तू असतात, इत्यादीवर सुद्धा दूरदर्शन किंवा इतर वाहिन्यावर कार्यक्रम होतात. आणि हे कार्यक्रम सादर करताना, हे कार्यक्रम बनवताना, तयार करताना, त्याचं डायलॉग रायटिंग करताना, त्याची वेशभूषा म्हणजे मेकअप करताना तिथे सुद्धा इतिहासाच्या अभ्यासकाची तितकीच गरज त्या ठिकाणी लागते. आत्ताच मी एका मालिकेचा उल्लेख या ठिकाणी केलेला होता, भारत एक खोज. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना आपले लोकप्रिय पंतप्रधान परिचित आहेच, ते म्हणजे पंडित नेहरू. पंडित नेहरू यांनी एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव डिस्कवरी ऑफ इंडिया. डिस्कवरी ऑफ इंडिया ह्या पुस्तकामधून त्यांनी भारतामधील प्राचीन, भारतामधील मध्ययुगीन आणि भारतामधील अर्वाचीन या तिन्ही काळचा अभ्यास लिहिलेला होता.
म्हणजे अगदी हडप्पा संस्कृती ते भारताचा स्वातंत्र्य लढा या सर्व गोष्टी त्या ठिकाणी लिहिल्या. आणि याच भारत एक डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित एक मालिका बनवली होती. आणि त्या मालिकेचं नाव होतं भारत एक खोज. या मालिकेचे डिरेक्टर म्हणजे दिग्दर्शक होते ते म्हणजे श्याम बेनेगल. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास सर्वसामान्य लोकांसमोर मांडला. सखोल संशोधन आणि प्रभावी सादरीकरण यामुळे मालिका अतिशय सरस ठरली, लोकप्रिय ठरली. या मालिकेमध्ये प्राचीन काळापासून त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घेतल्या आता म्हणजे इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी भारतात हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती. त्यानंतर आर्यांचा वैदिक काळ इथे दाखवला गेला. रामायण महाभारतातली कथानकं त्यांचा अन्वयार्थ दाखवला गेला. मौर्य कालखंड, तुर्क आणि अफगाणचं भारतावर झालेलं आक्रमण, त्याच्यानंतरच्या काळात भारतामध्ये आलेले मुघल साम्राज्याचे काही मुघल सम्राट आणि त्याबरोबर मुघल बादशाहांचं भारतामध्ये असलेलं योगदान, नंतर संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांची भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, नंतर भारतात त्या ठिकाणी राजाराम मोहन राय सारख्या या अशा समाजसुधारकांच्या झालेल्या चळवळी आणि शेवटी भारतात झालेलं स्वातंत्र्य संग्राम म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ, अशा सगळ्या घटना या मालिकेमधून मांडल्या गेल्या. आणि ही मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनकरा माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातला कलावंत जो दाखवले गेलेले होते त्यांचं नाव रोशन शेठ होतं. आणि रोशन शेठ यांनी अतिशय चांगल्या प्रकारे, प्रभावीपणे, प्रास्ताविक आणि ह्या मालिकेचा अन्वयार्थ सांगितला. आणि ही मालिका लोकप्रिय ठरली. याच मालिकेमुळे नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण यामुळे ही मालिका भारतभर वाखणली गेली म्हणजेच प्रभावी ठरली. म्हणून ती मालिका महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर प्रकरण क्रमांक 5 त्याचा पार्ट 2 म्हणजे भाग 2 इथे आज आपण अभ्यासला. हे 5वं प्रकरण पूर्ण झालेलं आहे. एकदा हे प्रकरण अगदी मनापासून व्यवस्थित तुम्ही जर पुस्तकातून वाचन केलं तर आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे इथे सांगितले ते सहजपणे तुमच्या लक्षात येणार आहेत. त्याच्या आधारे तुम्ही स्वाध्यायाची तयारी केली तर येणारी वर्षातली कोणती परीक्षा, चाचणी परीक्षा, सामायिक परीक्षा, पूर्व परीक्षा किंवा आधी बोर्ड एक्झाम असेल तर त्या दृष्टीने तुमची चांगल्या प्रकारे तयारी होईल. धन्यवाद.